नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि फायनली मोस्ट अवेटेड व्हिडिओ. आता जास्त वेळ नाही घालवणार, तर आज आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळे डिटेल्स ऑफ कॉर्डेलिया क्रुझेस. आणि तुम्ही आमच्या सगळ्या ब्लॉग्स मध्ये विचारत होतात किती पैसे झाले, कसा एक्सपिरियन्स आहे, सगळं. तर आज आम्ही हा डिटेल्ड व्हिडिओ बनवला आहे आणि सगळे पॉइंटर्स आमच्या न्यू लॅपटॉप मध्ये आहेत. काय असं असतं ना की जेव्हा आपल्याकडे प्रोडक्ट चांगला असतो ना, आपल्याला काम करायला अजून इच्छा होते. ते माझ्यासोबत तरी आणि मी असं मसाला गर्ली ठेवलं, हार्ट वगैरे एव्हरीथिंग. ओके, सो सर्वात पहिले मी तुम्हाला सांगते शिप बद्दल, रूम कॅटेगरीज, फूड एक्सपिरियन्स, ऑनबोर्ड ऍक्टिव्हिटीज, एंटरटेनमेंट, किड ऍक्टिव्हिटीज, एक्सपिरियन्स, डेक एक्सपिरियन्स, सगळं म्हणजे इन डिटेल, लिटरली इन डिटेल तुम्हाला सांगणार आहोत. सो सर्वात पहिले आम्ही तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देणार आहे की तुम्ही तिकडे काय एक्सपेक्ट करू शकतात. सो सर्वात पहिले आम्हाला असं वाटलेलं की आम्ही 5 डेज साठी, म्हणजे आमचा जो पॅकेज होता दॅट वॉज 5 नाईट्स अँड 6 डेज. सो त्याच्यामध्ये आमचं पॅकेज होतं फ्रॉम मुंबई टू कोची टू लक्षद्वीप आणि लक्षद्वीप आणि लक्षद्वीप टू परत ॲट मुंबई. ह्याच्या मध्ये ते ऍट सी असतं, म्हणजे डायरेक्टच ते दुसऱ्या दिवशी कोचीला एका दिवसात पोहोचत नाही. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स मध्ये ना माझा तरी खूप अमेझिंग होता. म्हणजे मी परत जाईन तिकडे, स्वतः माझ्या मित्रांना घेऊन, त्यांना फोर्स करून घेऊन जाईन की चला, कारण तुम्हाला एक्सपिरियन्स करावं लागेल. हे आम्हाला फर्स्ट टाइमला असं वाटलं होतं की अरे कायच करणार आम्ही बोटीवर. हा विचार येतो की आपण एका शिपवर असणार फॉर 5 डेज, तर आपण नो नेटवर्क, काहीच करू शकत नाही. लिमिटेड नेटवर्क आहे, तुम्हाला पुढे कळेल. पुढे तुम्हाला बघत बसा, तुम्हाला पूर्ण एक्झॅक्ट कळेल. आमचं एंड नाही, सेकंड थर्ड डे मध्येच आमचं माइंड त्यांनी फुल चेंज करून टाकलं, कारण जे एक्सपेक्ट पण केलं नव्हतं. परत घरी नाही जायचं. आम्हाला तर, मम्मीला, मला, गौरांगला घरी, हिला पण घरी येताना परत असं वाटत होतं की जेव्हा लक्षद्वीपवरनं घरी येत होतो की अरे यार थोडं मध्ये थांबूया का अजून. ओके, सो सर्वात पहिले आम्ही कुठल्या शिप मध्ये होतो. सो शिपचं नाव आहे द एम्प्रेस. कॉर्डेलियाची द एम्प्रेस ह्या शिपचं नाव होतं. आणि ह्याच्यामध्ये होते टोटल 796 केबिन्स. आणि केबिन्स म्हणजे हे ना त्यांचे क्रूज वाल्यांचे लँग्वेज आहे. रूम्स. सो केबिन्स म्हणजे रूम्स आणि डेक्स म्हणजे फ्लोर्स. आणि टोटल 11 डेक्स होते, म्हणजे 11 फ्लोर्स होते. आणि ऍक्च्युली ना म्हणजे कसं वाटत होतं ना की तिकडे एक हॉटेलच वाटत होतं ऑन ओशन. 5 स्टार रिसॉर्ट वाटत होता तो. आणि खरं हे सगळे आमचं जेन्युइन एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतोय आम्ही. आणि जर तुम्ही कॉर्डेलियावरती गेले असाल तर तुम्हाला कळेल की किती ऍक्च्युली चांगला एक्सपिरियन्स होता. फुल VIP ट्रीटमेंट होती, फुल 5 स्टार हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटत होतं. त्याच्यानंतर आहे रूम कॅटेगरीज. सो रूम कॅटेगरीज मध्ये आमचा जो रूम होता तो होता ओशन व्ह्यू रूम. इथे टोटल किती रूम कॅटेगरीज आहे तुम्हाला सांगतो. एक आहे इंटिरियर रूम, एक आहे ओशन व्ह्यू रूम, मिनी सूट्स आणि चेअरमॅन सूट. आता याला स्वीट बोलतात की सूट बोलतात मला माहित नाही, पण ते तुमच्या याच्यावर आहे की चेअरमॅन स्वीट, नॉर्मल स्वीट. तर ह्या सगळ्या कॅटेगरी. ओके, बोल. नाही तू बोल ना. तर आम्ही ह्याच्यातल्या ओशन व्ह्यू कॅटेगरी मध्ये होतो. आणि सगळ्या कॅटेगरीज मध्ये तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल की एका रूम मध्ये, एका केबिन मध्ये किती लोक राहू शकतात. आम्ही जिथे राहत होतो तिकडे आम्ही 4 जण राहू शकतो, कारण तिकडे 2 फ्लोटिंग बेड्स आणि 2 नॉर्मल बेड्स खाली असतात. आम्ही दोघंच होतो. आणि मम्मी पप्पाच्या रूम मध्ये गौरांग, मम्मी आणि पप्पा होते. या रूम्सच्या कॅटेगरीवरनं तुमचं पॅकेज वर खाली होतं. सो तुमचं पॅकेज ऍक्च्युअल मध्ये पॅकेज स्टार्ट होतं फ्रॉम 26,000 और 29,000, बट 26,000 आय गेस. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही कोणतं पॅकेज सिलेक्ट करताय, किती डेज साठी सिलेक्ट करतायत, काय आयटनरी आहे आणि तुमचा रूम कोणता तुम्ही सिलेक्ट करताय. जे मिनी स्वीट्स आहेत आणि जे चेअरमॅन वगैरे आहे ते खूप स्पेशियस, एकदम लक्झरी. ते असं वाटेल तुम्हाला 1 BHK घर तुम्हाला मिळालेले अख्खा त्या शिपवर. येस. आणि त्याचे मग रेट्स तसे असतात. जर सगळ्यांचे रेट्स तुम्हाला बघायचे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक टाकूच. सो तुम्हाला त्या एक्झॅक्ट रूमचे रेट्स काय काय ते तुम्हाला त्याच्यात कळेल. आणि फक्त रूम म्हणजे रूम तुम्हाला नाही मिळत. जेव्हा तुम्ही रूम सिलेक्ट करता, जशी आमची रूम होती, आमच्या रूम मध्ये आमचे मील्स आणि आमचं नॉर्मल सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे इन्क्लुडेड होतं. ते पुढे आम्ही तुम्हाला सांगूच. एक मला सांगायचं होतं, जेव्हा आपण ते स्वीट्स वगैरे जे घेतो त्यांना बॅल्कनीज पण आहेत. म्हणजे तुमचं असं की तुमच्या रूम मध्ये एक बॅल्कनी जिला ओशन व्ह्यू आहे. रात्री झोपताना मस्त असा चंद्र बघून, ओशन व्ह्यू बघून झोपाय. सकाळी आम्हाला जाग, आम्ही ना मुद्दामून पडदे लावत नव्हतो बिकॉज तो सनराईज ओशन वाला आणि नेमका आम्हाला सनराईज वाला हे होता. सो सनराईज बघायला काय अमेझिंग वाटत होतं त्या ओशनवर. आणि ते मूनची पण लाईट, जेव्हा रात्र होते अख्खा समुद्र काळोखात असतो आणि जिथे चंद्र आहे फक्त तेवढा एरिया लाईट अप होतो. एवढं अमेझिंग होतं ना, असं पीसफुल वाटत होतं डोळ्यांना पण आणि मनाला पण. त्याच्यानंतर आहे फूड एक्सपिरियन्स. आतापर्यंत आम्ही त्यांचं फूड मिस करतोय. मम्मी आतापर्यंत पण बोलते यार परत तिकडेच असती तर मी काय केलं, इकडे येऊन दिवसभर बसली असती, मस्त खाल्लं. सो तुम्हाला टोटल मिळतं 5 टाइमचं मील्स, ब्रेकफास्ट, लंच, हाय टी,
डिनर आणि मिडनाईट सँडविचेस. आणि हे सगळं खूप अमेझिंग. आणि त्यांचे शेफ्स ते मला असं वाटतं की 5 स्टार रेस्टॉरंटमध्ये जसं तुम्हाला जेवण मिळेल, कारण आम्ही जेवढे एक्सपिरियन्स केले आपण 5 स्टार रेस्टॉरंट जवळपास सेमच जेवण होतं. आणि सगळ्यामध्ये ना तुम्हाला एक नॉन व्हेज ऑप्शन होतं, व्हेज ऑप्शन होतं आणि जैन ऑप्शन सुद्धा होतं. अजून एक तिकडे 2 माळे आहेत, म्हणजे 2 वेगळे फूड कोर्ट आहेत. एक फूड कोर्ट आहे जे 10th फ्लोअरवर आहे, 10th डेकवर आहे, आणि एक स्टारलाइट म्हणून आहे. आणि बाकी रेस्टॉरंट्स पण आहेत आतमध्ये, पण हे मेजर तुमच्या ह्याच्यात म्हणजे तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड असतात. जे स्टारलाइट होतं तिथे 2 डेक्स होते. खालचा डेक नॉनव्हेज आणि व्हेज, आणि त्याच्यातला वरचा डेक होता तो फक्त व्हेज आणि जैन फूडसाठी होता. म्हणजे तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जर नको असेल तर नॉनव्हेज वाले कोणीच नसणार. तिकडे ना अजून बाकी रेस्टॉरंट पण आहेत, लाईक चॉपस्टिक्स वगैरे, जे पेड आहे. सो तुम्हाला कधी असं वाटलं की फ्री वालं बुफेवाला जेवण नाही जेवायचं, तर तुमच्याकडे बाकी पण ऑप्शन्स आहेत, जिकडे पिझ्झा, बर्गर, चायनीज हे सगळं पण तुम्हाला मिळू शकतं. ओके, सो आपण चॉपस्टिक मध्ये जे पेड आहे, आता ते पे कसं करायचं त्यासाठी आपण थोडं मागे येऊया. सो सर्वात पहिले जेव्हा तुम्ही पोर्ट वरती पोहोचता, जे फोर्टला आहे मुंबईसाठी, तर तिथून आम्ही गेलो, आमचं बॅगेज चेक इन वगैरे झालं, आणि तिकडे ते लोक तुम्हाला कॉर्डिलियाचं कार्ड देतात. त्याचा फोटो आम्ही इथे पॉपअप करू. सो तो कार्ड इज एव्हरीथिंग. तो कार्ड तुमचा पासपोर्ट आहे असंच समजा. शिपवर आणि शिपच्या बाहेर जेव्हा पण तुम्ही ऍक्टिव्हिटीसाठी जाता, ते कार्ड तुमच्यासोबत राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तेच तुमचं रूमची की आहे, तेच तुमचं डेबिट कार्ड आहे, ते तुमचं कार्ड सर्वस्व आहे. सो ते हरवायचं नाहीये. आणि तेच प्रत्येक माणसाला एक एक कार्ड मिळतं तुमच्या नावासकट. सो जेव्हा तुम्ही एंटर करतात, एंट्रीमध्ये मस्त टीका वगैरे लावतात, वेलकम ड्रिंक मिळतं, आणि मग तिकडे ना साईडला रिसेप्शन आहे, जिकडे तुम्हाला त्या कार्डमध्ये पैसे भरावे लागतात. सो आतमध्ये कुठेच नेटवर्क नसल्यामुळे जीपे चालत नाही, डेबिट कार्ड आपण स्वाईप नाही करू शकत. सो ते कार्ड आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैसे भरले आणि ते मग तुम्ही यूज करायचे. आणि जर तुम्ही पैसे कुठे यूज नाही केले तर जाताना ते परत तुमच्या अकाउंट जाताना एक दिवस आधी संध्याकाळी ते तुमचे पैसे कॅशमध्ये तुम्हाला रिटर्न देतील आणि तुमचं सेटलमेंट होऊन जाईल. येस, कारण की ते कधी उपयोगी होतं माहितीये, जेव्हा तुम्ही काही वेगळी पेड ऍक्टिव्हिटी करतात, किंवा मग तुम्हाला काही, आता आम्ही लक्षद्वीपला गेलो होतो, तिकडे मग स्कुबा डायव्हिंग किंवा बाकी काय ऍक्टिव्हिटीज पेड वाले काही आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होते, काही आम्हाला पे करून घ्यावं लागत होतं. मग त्या ह्याच्यामध्ये आपल्याला कार्ड रिचार्ज करावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही कोची और लक्षद्वीपला पोहोचता तेव्हा नेटवर्क येतं. सो इझिली, असं नाही की तुम्ही पूर्ण 5 days विदाउट नेटवर्क. पण एक आहे, जर तुम्हाला कार्डमध्ये पैसे भरायचे आहेत, तुम्ही एकतर युपीआयनी पैसे तेव्हाच भरू शकता जेव्हा तुम्ही नेटवर्कमध्ये आहात. म्हणजे जेव्हा तुम्ही चेक इन करता त्या दिवशी, जेव्हा तुम्ही मुंबईला असता, कोचीला असता त्या दिवशी, लक्षद्वीपला असता त्या दिवशी. पण लक्षद्वीपचं पण ते काही सिम कार्डचा नेटवर्क आहे. पण जर तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्ही ऑन द शिप जेव्हा पण तुम्ही ॲट सी पण असाल, तुम्ही त्याच्यात रिचार्ज करू शकता. अजून एक गोष्ट, ते लोक तुम्हाला क्रेडिट पॉईंट्स पण देतात. आता समजा माझ्याकडे नेटवर्क पण नाही, माझ्याकडे काहीच नाहीये, पण माझ्या कार्डमध्ये पैसे होते, मला ऍडिशनल $100 गरज आहे. आणि डॉलर्स का बोलते, कारण तिकडे सगळे असे डॉलर्समध्ये होतं, ते एक्सचेंज रेट लावून तुम्हाला व्यवस्थित सेटल करतात. जर तुम्हाला कुठेतरी पैसे भरायचे आणि तुमच्या कार्डमध्ये पैसे नाहीत आणि आत्ता माझ्याकडे कार्ड अवेलेबल नाहीये, तर तुम्हाला ते क्रेडिट नोट मारून टाकतात. समजा $100 तुमचा एक्सपेन्स आहे, तर $100 वर त्याच्यात ते चार्ज करतील. आणि एंड होण्याच्या आधी, एकतर एंड होण्याच्या आधी जेव्हा तुम्ही तुमची शिपची क्रूज एंड होते तेव्हा ते सेटल करू शकता, किंवा नंतर कधी जाऊन ते सेटल करू शकता. सो हे कन्व्हिनियंट आहे. म्हणजे ते लोक असं नाही बोलत आता नेटवर्क नाहीये तर तुम्हाला पैसे नाही मिळणार. ते खूप हेल्पफुल आहे. त्यांचं काय बोलतात त्याला, हॉस्पिटॅलिटी एवढी अमेझिंग आहे ना, मी एक्सपेक्टच नव्हती. एक माणूस आम्हाला असा, म्हणजे हे खरंच मनापासून सांगतो आम्ही, एक माणूस असा नव्हता की कोणी रूडली बोललंय किंवा कोणाचा ऍटिट्यूड नाही. मला एवढे तिथे माझे आपल्या ओळखीचे म्हणजे सबस्क्रायबर होते आमचे तिथे, आणि ते सगळे वसईचे लोक होते, तर आमचं खूप चांगला बॉन्ड झालं. दररोज त्यांना भेटायचो जाऊन, आम्ही बसायला एकदा नक्की भेटू. खूप अमेझिंग होतं. आणि या सगळ्यामध्ये मग आता मी सांगते की आम्ही खरं सांगायला गेलं ना तर आमचं कुठेच पैसे खाण्यामध्ये गेले नाही. बिकॉज आमचं असं होतं की 5 days जेवढं पण मेन्यू होतं काही रिपीट नाही झालं. म्हणजे चपाती वगैरे रिपीट झाली, पण भाज्या रिपीट नाही झाल्या, डाळ पण रिपीट होत होती, पण बाकी असं जे मेजर होतं ना ते इतकं रिपीट नव्हतं होत. आणि जरी रिपीट झालं तरी ते 2-3 दिवसानंतर. तर मग कधी असं वाटलं नाही की अरे चायनीज जाऊन खाल्लं पाहिजे किंवा बर्गर खाल्लं. आम्ही विचारच नाही केला कधी की कुठला तरी पे तुम्ही करू शकता, पण आम्ही नाही विचार केला तो. आणि पूर्ण टाइम आम्ही सॉफ्ट ड्रिंक्स आम्हाला अनलिमिटेड होते. तुम्हाला जर कोणी अल्कोहोल पियत असेल तर सगळ्यांना अल्कोहोल पण अनलिमिटेड असते. परत अजून काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या पॅकेजवर डिपेंड करते, अनलिमिटेड असतात. आणि जर तुम्हाला चांगलीवाली अल्कोहोल किंवा चांगलं मला ड्रिंक घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी वेगळे चार्जेस आहेत जे त्या कार्डने स्वाईप होतील. आणि त्यानंतर आता ऍक्टिव्हिटीज मी तुम्हाला सांगते की 5 days आम्हाला कमी का पडले, बिकॉज तिथे तुम्हाला ना एव्हरी डे और एव्हरी नाईट एक न्यूजपेपर येतो, कॉर्डेलिया न्यूजपेपर सारखा असा न्यूजपेपर असतो. आणि तिकडे ना सगळं लिहिलेलं असतं की आजच्या दिवसात काय काय होणार आहे आणि किती वाजता ते होणार आहे आणि कुठे ते होणार आहे ऑन द शिप, ते सगळं डिटेल तुम्हाला त्या
एका न्यूजपेपर टाईप Newspaper आर्टिकल मध्ये मिळतं. आणि त्याच्यामध्ये ते लोक ऑन टाइम सगळं स्टार्ट Yes, करतात, ते लोक perfect. टाइमचे पक्के आहेत. एवढं ऑन टाइम म्हणजे जर 6:30 त्यांनी एक शो चालू करायचं ठरवलंय, तर जसं dot. 6:30 होतील तुमच्या फोनमध्ये लाईट्स डिम, जर थिएटर वगैरे असेल तर लाईट्स डिम करणार, चालू करणार, अँकर येणार. खूप अमेझिंग आहे. मला आधी वाटलं की काय नॉर्मलच असेल, बट भाई साहेब ते बोलतात ना आणि आम्ही आधी नेक्स्ट लेवल होतं खूप सगळं. हे बघा, तुम्ही आहे ना काय करायला माहिती, ते लोक व्हिडिओ शूट नाही करू देत तुम्हाला बल्ले बल्लेचं, कारण ते त्यांचं Copyright, ऍक्च्युअली कॉपीराईट इश्यूज होऊ शकतात, कोणी कॉपी करेल हे करेल. पण ते एवढं फर्स्ट क्लास ऍक्ट First आहेत ना ते. class. तेजसचा मॅजिक शो, बल्ले बल्लेचा तो डान्स कम तो कसा आपण हे बघितलं, नाटक म्हणजे म्युझिकल नाटक येते. बॉलिवूड रोमॅन्स म्हणून एक Yes. होतं, आणि अजून एक ना आम्ही फर्स्ट डेला पण होतं जिकडे प्रॉपर असे कल्चरल येस डान्स येस, वेगळ्या वेगळ्या ह्याचे सगळ्याचे जिकडे डान्स होते. गणपतीचं गाणं होतं, Yes, हे सगळं yes. होतं. आणि रात्री 11 वाजता अजून एक शो असतो, तो फक्त अबाव 18 वाल्यांचा, पण तो शो तुम्हाला हवं तर तुम्ही चार्ज करून ते तो आय थिंक पेड असतो. बाकी बल्ले बल्ले, मॅजिक शो, बर्लेस्क नाव आहे त्याचं, बर्लेस्क. बाकी बल्ले बल्ले हे सगळे ना, हे सगळं तुमच्या पॅकेज मध्ये ऍडेड असतं, हे फ्री असतं. आणि पूर्ण थ्रू आउट द डे, सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 11-12 वाजेपर्यंत हर टाइम काही ना काहीतरी शो आहे. Games. आणि गेम्स, ओ माय गॉड, गेम्स एवढे अमेझिंग आहे. एक गेम मी मिस केला कारण मला माहित Treasure नाही. Hunt. हा, ट्रेजर हंट, ज्याच्यात ते जे बल्ले बल्लेचे स्टार्स आहेत त्याचे पण त्यांचा पण रोल असतो, आणि ते फुल शिप वर ट्रेजर हंट खेळत हा असतात. तर नव्हता मी सांगते. सो सगळ्यांना बल्ले बल्ले शोज वाल्या स्टार्सना असं कोण्यामध्ये ठेवलं होतं, आणि आम्हाला त्यांच्याकडनं हिंट्स घ्यायचे होते. तो पूर्ण, आणि असं होतं ना की ते लोकांना जेव्हा गेम्स वगैरे खेळतात ना, कुठल्याच टीम मध्ये ओळखीचे लोक नसली पाहिजे, नाही. म्हणजे लोकांसोबत असं बोलणं वगैरे, इंटरॅक्शन तुमचं आणि वाटेल. मग सगळे लोक इकडे तिकडे पळतायत हिंट साठी, म्हणजे फुल असं मजा होती त्या क्रूज वरती. त्याच्यानंतर तिकडे ना काही पेड ऍक्टिव्हिटीज पण होते, लाईक रॉक क्लाइम्बिंग, Yes. आणि ते खूप डिफिकल्ट वाला ते रॉक क्लाइम्बिंग डिफिकल्ट आहे, पण खूप अमेझिंग आहे. कारण जिथे ते रॉक क्लाइम्बिंगचं आहे त्याच्या मागे डायरेक्ट ते शिपचं बॅक साइड आहे. म्हणजे तुम्ही जर एकदा वरच्या पॉइंटला गेला तर मागे तुम्हाला फुल समुद्र दिसणार आहे. ओ माय गॉड. तर ते होतं पेड. त्याच्यानंतर ब्रिज टूर, ज्याच्यामध्ये yes. आम्ही केलं, ते पण पेड होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की शिप कशी चालते, ओव्हरऑल डिटेल्स तुम्हाला कॅप्टन कडनं मिळते. Yes. ते तुम्हाला बघायला मिळतं, जिकडे उभे तुमचे राहून जे पण क्वेश्चन असतील ship ते सॉल्व्ह चालवतात. करू शकतात. ते उभं राहून शिप चालवतात, तिथे त्यांचं मॅप्स असतात, ते नॅव्हिगेट कसे करतात ते दाखवतात. इमर्जन्सी मध्ये ते कसे ऍक्ट करतील ते दाखवतात. तुम्ही कोस्टलाईन कुठे पासून fire किती alarm. लांब आहे. येस, खूप अमेझिंग आहे. ते नॉलेज घेणं तुम्हाला खूप असं म्हणजे फॅसिनेटिंग वाटू शकतं. Fascinating. तुम्ही एकदा ते ट्राय करू शकता. आणि त्याच्यानंतर पेड मध्ये तुम्ही कसिनो एन्जॉय करू Yes. शकता. त्याच्यानंतर स्पा आहे तिकडे, Yes. आणि शॉपिंग सेंटर पण आहे प्रॉपर, yes. जिकडे कपडे, जिथे मी माझ्या jewelry. बायकोला मोती गिफ्ट केला. हा. तर हे सगळं पण आहे त्या क्रूज वरती. आणि हा, एक गोष्ट विसरली, तिकडे पूल पण आहे, Yes. जकुझी पण आहे, आणि स्पा पण आहे Yes. ना, आणि Pool- सलॉन पण आहे. सॅलो पण आहे. पण पूलचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. मागे जेव्हा मी रिटर्न येत होतो तेव्हा लक्षद्वीपवरनं मुंबईला डायरेक्ट यायचं होतं एका दिवसात. तर तेव्हा ना थोडासा शिप अशी होत होती, आणि जो पूल आहे Pool होता. आतमधला तो वेव्ह पूल झालेला असा मस्त हलत होता. खूप My जास्त God, wave असा pool भारी वाटत होता ना तो. खूप अमेझिंग दिसत होता. नॅचरल वेव्ह पूल, Natural wave pool असा. क्रूज हलत होती, आणि ती हलताना लिटरली आम्ही असे होत होतो पूर्ण टाइम, पण हो. मजा येत होती. खूप मजा. Sea म्हणजे ते sickness कोणाला ते नाही झालं. कोणाला कोणी आजारी पडेल असं मला हलणं नाहीये, ते एन्जॉय वालं की वी, हा. वी. झोपताना पण असं वाटत होतं कोणतरी असं मस्त असं अंग हलवतंय असं आपल्याला. करतं. त्यानंतर आता इथे मी टाकलेत एंटरटेनमेंट शोज कोणते कोणते. सो इकडे तुम्हाला जस्ट एक असं ग्लिम्स देतो, म्हणजे तुम्हाला कळेल की किती ऍक्टिव्हिटीज होतात. सो 1 मिनिट चॅलेंजेस, अल्फाबेट जंबल, ब्लाइंड फोल्ड गेम्स, कॅनव्हास पेंटिंग, फॅमिली गेम्स, कॅरिओके, माफिया गेम, मॅजिक शो, निओ थीम पार्टी, साल्सा सेशन, स्पोर्ट्स गाला, सायलेंट किलर गेम, लकी ड्रॉ, लाईव्ह सिंगिंग, कॉर्डिलिया गॉट टॅलेंट, हाऊझी, वॉटर रिप्ले गेम्स, ट्रेजर हंट. सो हे आणि खूप बरेच सारं काही आहे. असे सगळे गेम्स तिकडे होतात. आता तुम्ही विचार करा, जर तुम्ही 5 दिवसांसाठी तिथे गेले आहात, ओनली फॉर 5 डेज, 6th मॉर्निंगला तुम्हाला रिटर्न यायचंय. एवढे गेम्स आहेत, आणि हा. त्यांनी एवढं सुंदर बायफर्केट केलेत ना. हे सगळे गेम्स तुम्हाला एका दिवसात नाही देत ते लोक. नाही देत. 5 डेज मध्ये व्यवस्थित सेपरेट आणि करून जर ठेवलेले कधी असतात. तुमचा मिस झाला तर दुसऱ्या डेक सोबत तुम्ही करू करू शकता. शकता. हा, म्हणजे तिकडे ना ही ऍक्टिव्हिटी साठी एक वेगळा Team आहे. टीमच आहे. टीम आहे त्यांची. आणि अजून एक गोष्ट की तिकडे डेली डीजे नाईट Oh, असतो. ते yes. मजे म्हणजे जर तुम्ही फ्रेंड्स बरोबर जाताय ना हा, तर हा. फुल मजे. आणि जेव्हा आपण डे 1 आणि ला जातो ना, आणि हा डेक 10 वर असतो, जे ओपन असतो. ओपन आहे फुल, म्हणजे ओशन बाजूला दिसतो, आणि इकडे डीजे तुम्ही पार्टी, DJ बाजूला पूल, मागे पूल बार आहे, जिथे तुम्हाला हा. सॉफ्ट ड्रिंक्स हवे, तुम्हाला अल्कोहोल तुम्हाला अल्कोहोल, ते असेल तर सगळं ते आहे. सगळं सो मिळतं. प्रॉपर असं डीजे आहे. खूप म्हणजे ज्यांना पार्टी करायची त्यांनी पार्टी करा, ज्यांना Games गेम्स खेळायचे, खेळायचे त्यांनी games गेम्स खेळा. खेळा. आणि लहान मुलांसाठी सेपरेट Yes. ऍक्टिव्हिटीज ऍक्टिव्हिटीज आहे त्यांच्यासाठी. एक काहीतरी मला वाटतं अकॅडमी पण आहे.
कॅनव्हास पेंटिंग हे सगळे अल्फाबेट्स वाले सगळे आहेत ना, हे किड्सचे गेम्स आहेत. सो सर्वात पहिले तर तिथे सनसेट आणि सनराईज, लाईक My डे God. 1ला सगळे लोक क्रेव्ह करत होते सनसेट बघायला. आणि आम्ही खूप आधी जाऊन प्रॉपर जिथे सनसेट होणार आहे तिथे समोर उभे होतो. आणि आयुष्यात जेवढी हवा नाही खाल्ली ना तिकडे तेवढी हवा खाल्ली आहे. खूप काय तेच सुंदर व्ह्यू. जागेवर राहत नाही आणि आणि व्ह्यू. एखाद्या माणसाने जर हे एक्सपिरियन्स, आता आम्ही एक्सपिरियन्स नव्हतो केलं तर आम्हाला कळत नव्हतं की हे कसं वाटेल, म्हणून आम्ही असं की कायच करणार आपण. पण जेव्हा तिकडे गेलो आणि ते बघितलं ना की सनसेट होतोय, समुद्र आहे इकडे, आपण एका शिपवर आहे, आजूबाजूला नुसतं पाणी आहे, ते खूप अमेझिंग. आणि रात्री पण जेव्हा सनसेट झाल्यानंतर फुल ब्लू पाणी दिसतंय आणि मूनची ती लाईट, आणि मूनची लाईट एकाच असा स्पेक्ट्रम असा निघालाय, तो तेवढंच दिसतंय, बाकी म्हणजे सगळं अंधार आहे. आता ते बघून असं स्ट्रेस फ्री व्हायला होतं. जे लोकांना आवडतं की काय स्टार गेझिंग वगैरे वगैरे करायला आवडतं ना, त्या लोकांना खूप मजा येणार आहे. आणि रात्री आम्ही जेवल्यानंतर वरती डेक 10 वरती अजून वरती जायला जागा आहे, तिकडे आम्ही वॉक करत होतो. सो मस्त वाटत होतं. आता हे तर झालं सगळं जेव्हा तुम्ही शिपवर असता तेव्हा. आता एक असं असतं की शोर एक्सकर्जन्स म्हणून आहे. आता शोर एक्सकर्जन्स म्हणजे काय, आता आपण तुम्हाला जसं सांगितलं की आम्ही कोची आणि लक्षद्वीपला थांबलेलो, तर या दोन्ही जागेवर तुम्ही ऍक्टिव्हिटीज करू शकता तुम्हाला हवे ते. एक तर स्वतःहून करू शकता, नाहीतर कॉर्डिलिया तुमच्यासाठी अरेंज करतं. आणि कॉर्डिलिया जेव्हा अरेंज करतं, खूप अमेझिंग अरेंज करतं ते. तुम्हाला शिपच्या बाहेर पडल्यानंतर शिपच्या बाहेरून फिरवून आणून परत शिप पर्यंत पोहोचवून सगळ्यांचं लक्ष ते आणि ठेवतात. या सगळ्यामध्ये तुम्हाला पाण्याची बॉटलची कमी नाही होणार, काहीच नाही होणार. आणि जर तुम्हाला सेपरेटली फिरायचं तर तेही तुम्ही करू शकता. तर जेव्हा आता हे शोर एक्सकर्जन आहेत ना, ह्याच्यात अजून प्रकार आहे. एक तर झालं की कोची, तर त्यांचं असतं की कोचीमध्ये तुम्हाला एक्सकर्जन आमच्याकडनं घ्यायचं असेल तर विथ गाईड येस. तर ते तुम्हाला तेवढा एरिया फिरवणार, 4-5 एरिया तुम्ही त्यांना विचारू शकता कुठे कुठे फिरवणार, तर तेवढा एरिया फिरवणार आणि मग परत तुम्हाला घेऊन येणार. लक्षद्वीपसाठी शोर एक्सकर्जन्स मध्ये ते स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, बनाना राईड, अजून काय होतं, कायाकिंग, हे सगळे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज आहेत जे त्याच्यात इन्क्लुडेड आहेत. काही तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड असतील की एनी 2 ऑफ दीज, किंवा तुम्हाला जर विकत घ्यायचे असतील एक्स्ट्रा. आता समजा माझ्याकडे एनी 2 ऑफ आहेत आणि मला एक एक्स्ट्रा पण पाहिजे, तर त्या एनी 2 मधलं एनी 2 आणि एक एक्स्ट्रा तुम्ही सेपरेटली विकत घेऊ शकता, शिपवर पण आणि तिकडे लक्षद्वीपवर उतरल्यावर पण. कारण की तिथे जाऊन कधी कधी होतं की अरे मला इच्छा झाली अचानक, तर ते करू शकतो की बघून की यार हे केलं पाहिजे होतं. आणि ते प्रायव्हेट हे आहे, प्रायव्हेट आयलँड नाही, आयलँड तर ती जागा, तो बीच इज प्रायव्हेट फॉर कॉर्डिलिया, फक्त तिकडच्या मेंबर्ससाठी. सो तिकडे खूप लिमिटेड लोक होते, फक्त पॅसेंजर्स होते, म्हणून ते असं होतं ना की कुठे फिरले ओळखीचे लोक, कोणी अनोळखी आणि नाहीये. एक फॅमिली टाईप होऊन जाते. जेव्हा आता 5च दिवस आम्ही होतो, जे 10 दिवस वगैरे असतील ना आणि जे हे गेम्स वगैरे खेळतात त्याच्यात तुमचं बॉन्डिंग बाकी जे ऑनबोर्ड आहेत त्यांच्यासोबत एवढं स्ट्रॉंग होऊन जाईल की ते फॅमिली टाईप ट्रीट कराल तुम्ही त्यांना. लक्षद्वीपचं तुम्ही हे बघा काही ब्लॉग, म्हणजे काय नेक्स्ट लेवल आहे ते, लाईक हेवन वाटलं मला. तिकडचं पाणी असं वाटतं पेंट केलं, कारण आम्ही एक्सपिरियन्स नव्हतं केलं ना हे, तर आमच्यासाठी एकदम असं आलं ते. म्हणजे असं झालं की असं वाटलं की कुठेतरी, म्हणजे बाहेरगावचे फोटोज जेव्हा आपण बघतो तिकडच्या ओशनचे, सेम त्याहून बेटर मला ते वाटलं. बिकॉज एकदम नॅचरल, म्हणजे नेकेड आयनी मला पाण्याच्या खालचं दिसत होतं, मासे वगैरे, टर्टल वगैरे हे सगळं. तर इतकं स्वच्छ पाणी होतं आणि तिकडचे लोक पण खूप हेल्पफुल होते. कोणी असं बोलतात ना उगाच, म्हणजे असं काही बॅड फिलिंग कुठेच नाही. ते तुम्हाला आता कसं आहे ना, आता समजा तुम्ही एका 5 स्टार हॉटेलमध्ये गेलं तर तुम्ही कुठेतरी एक्सपेक्ट करणार की मला असं ट्रीट केलं पाहिजे. ते ट्रीटमेंट तुम्हाला इकडे सगळीकडे मिळणार आहे. आणि त्यांचे रूट्स कोणते कोणते आहेत, कोची, गोवा, लक्षद्वीप, सिंगापूर वगैरेचे पण आहेत. ते कुठल्या मंथ्स मध्ये काय ते तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर एकदा चेक करू शकता. वेबसाईटवरती तुम्हाला दिसेल, पण हे त्या रूट्स होते. एक अजून, आता हे तर आम्ही 5 दिवसांचं केलं, तुम्ही 2 नाईट्सचं पण करू शकता. 2 नाईट्स, 3 नाईट्स, 4 नाईट्स आणि 5 नाईट्स. बस करायचं, पार्टी करायची. मुंबई टू म्हणजे मुंबई ऍट सी, परत मुंबई, हे वाले पण आहेत त्यांच्याकडे पॅकेजेस. सो आम्ही आता सगळं कव्हर केलेलं आहे, प्राइस रेंज पण सांगितलेली आहे. इन डिटेल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन वरची लिंकवरनं तुम्हाला सगळं कळेल. फक्त तुम्ही तिकडे जा, तुमचं पॅकेज वगैरे सिलेक्ट करा, रूम सिलेक्ट करा अँड यू आर डन. आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतं किड्स साठी खूप छान एक्सपिरियन्स आहे. फ्रेंड्स सोबत जाऊ शकतात, और फॅमिली. ऍक्च्युअली बिझनेस ट्रिप्स पण होऊ शकतात, बिकॉज म्हणजे सगळं काही तुम्हाला जे करायचं तुम्ही इथे करू शकता. सो येस, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला बघायचं असेल की आम्ही जे आता तुम्हाला सांगितलं, कोची, लक्षद्वीप आणि इथे काय काय केलं, होळी आम्ही पार्टी तिकडे सेलिब्रेट केली. ते सरप्राईज होतं ऍक्च्युअली, आम्हाला माहिती नव्हतं की तिकडे होणार आहे. आणि तिकडे हे सगळं होत असतं बाय द वे. आणि होळीमध्ये पण ना त्यांनी होळी खेळलं आणि लगेच साफ
बाप रे काय झपाझप लोक काम करतात तिकडे. हा, जर तुम्हाला हे सगळं बघायचं असेल, आता तर आम्ही फक्त तुम्हाला सांगितलं, तुम्हाला थोडे थोडे व्हिज्युअल्स दिले, पण तुम्हाला ह्याचे फुल व्लॉग्स बघायचे असतील तर चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा. सगळे व्लॉग्स ब्लॉग्स आम्ही अपलोड केलेले आहेत. सो येस, दॅट वॉज ऑल. तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका गाईज. हा, आणि जर तुम्हाला कोणासोबत जायचं असेल कॉर्डिलिया क्रुझेस मध्ये तर त्यांना ही व्हिडिओ शेअर करा पाठवा आणि प्लॅन करा. परत भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.